कुठपर्यंत मलिनता कुठपर्यंत आपली भ्रांती आहे तोपर्यंत. कशामुळे दिसते नाही का, भ्रांतीमुळे दिसते. नाही तर मलिनता आहे का त्याला? नाही. कोणामुळे मलिनता आली? आपल्यामुळे. हो, आपण त्याच्यामध्ये सगळं वावरतो, सगळं फिरतो आणि मग ते खराब झालं का मग तो खराब झालं. तर खराब कोणी केलं? गटार कोणी खराब केली? गटारामध्ये पाणी कोणी का टाकलं? आपणच का लोकांनी? हां का नाही? हां, घरामधलं सगळं मैला काढायचं आणि ते गटारी टाकायचं आणि त्यातलं पाणी मग खराब झालं कोणी म्हणायचं? आपणच. आता खराब झालं का खराब केलं का नाही? तसं हे जग खराब केलं का खराब आहे? खराब केलं कोणी? कुणी? आपणच. का नाही? आपण मुक्त होतो का नाही? पण बळे झालो बद्ध. घेऊन या छंद माझी म्हण. काय केलं? आपणच बद्धपणा घेतला का आणि नको त्या उपाधीचा संबंध घेतला आणि मग आता खराब झाल्यामुळे रडत बसले. आता काय करू? आता काय करू? कोणी केलं? संघ सोडावं का नाही? पण सोडत नाही. सोडला तर वाया जात नाही. चला. लोकांमध्ये माता व पिता दोन्ही वेगळ्या व्यक्ती असतात, पण तू त्या दोघांची एकता करून जनार्दन व एकनाथ यातही भेद उरू देत नाही व असे असूनही प्रेमाने तुम्हाला आपले ताने बाळ समजतोस. काय समजतो? देवकीच्या उदरी ताना बाळच आलं का नाही? अरे बालक नंदागरी नवल केवढे केवढे न कळे या कानोबाचे पुढे. काय करील, कसं होईल, काय सांगता येत नाही. म्हणून त्याची ओळख करण्याकरता ती रीत असेल तरच ओळख होते. नाही तर आपण शोधायला गेलो तर तो कधी असा आहे कधी असा आहे ओळखू येणार नाही. जवळून गेला तरी कळणार नाही. पण संतांची संगत असली तर तोच आपली ओळख काढी देईल. तुम्ही कुठून आले, का आले, कसे करता आले, तुम्ही एवढा आठास का करतायत? म्हणे माझ्या मालकाचा आठास आहे. मालकाचा म्हणजे माझा आठास आहे? बापरे. मग तो तिथे लोटांगण घालतो त्या पायाला. का ओळख नसेल तरी तो लोटांगण घालतो का? ती ओळखच त्यांच्या विचारात आहे. त्याच्या विचारात ओळख असल्यामुळे हा लोटांगण घालतो. ती मालक पण शेजारून जातो, पण त्या भक्ताला ते कळत नाही, पण देवाला ते कळते. भक्ती माझी करतो ना, हा कोणतरी माझाच आहे. आणि मग याला वाटते हा लोटांगण घालतो ना म्हणजे हा देवच असेल. म्हणजे दोघांची ओळख होती तेव्हा. नाही काय नाही, एरवी ओळख होत नाही लक्षणं दिसल्याशिवाय, लक्षणं उमटल्याशिवाय. चला. तरी आता हे प्रेमाळा दोन्हींचा म्हणजे माता व पिता या दोघांचाही प्रेम मजवर वर्षून मज बालकाचे पालन पोषण करावे आणि रोज आत्मबोधाचा नवनवीन सोहळा माझ्या अनुभवास आणावा ही माझी प्रार्थना आहे. तूच स्वतःला मजकडून नाना रूपांचे अलंकार देववितोस, ते म्हणजे शिव, शक्ती, गणेश, विष्णू, सूर्य व सर्व विश्व हे होत. अर्थात ही सर्व तुझीच रूपे आहेत. तू मलाही तेच अलंकार घालतोस व दागिन्यांनी शोभणाऱ्या मला पाहून तू वारंवार कौतुकाने मजवर कृपादृष्टीचा वर्षाव करतोस. तान्ह्या बाळाला भूषणे घातली तरी त्या आजान बालकाला काही समाधान होत नाही. त्याचा आनंद तर तो आनंद मातेला होता. त्याप्रमाणे मला नटवून गुरु जनार्दन यांनी स्वतः सोहळा सुखाने भोगावा. काय सांगितलं? सद्गुरूने भक्ताचा सोहळा पाहावं आणि आनंद लुटावा. लेकराची एक जाणी मावली दिसली अशी कळवळ्याची जातील तरी आता पाहतच आहे. एवढा गुरु भक्ताचं नातं जिव्हाळ्याचं आहे आणि हा जिव्हाळा जिथं आहे तिथं गुरु भक्त आहे. चल. तू आपल्या चित्ररत्नांच्या अर्थात उत्तम विचारांच्या माळा माझ्या कंठात मोठ्या हौसेने घालतोस. कशाच्या माळा आहेत त्या? उत्तम विचाराच्या. आता आपण म्हणून बोलूया अशा माळा म्हणजे विचाराच्या अलंकार घालतोय कोणाला? भक्ताला. त्या अलौकिक रत्नमालेचे रक्षण करण्यासाठी तू आत्मदृष्टीने मजकडेच येतोस. अर्थात मला आत्मदृष्टी देऊन तू माझ्या सत्य संकल्पाचेच रक्षण करतोस. ज्याचा जनक लोकांमध्ये सामर्थ्याने सर्व मान्य झालेला असतो त्यालाही लोक मान देतात,
त्याप्रमाणेच जनार्दन स्वामींनी मग एकनाथाला आपला म्हटले. त्यामुळे हा एकनाथ योग्यता नसतानाही लोकात अधिक मान्य झाला. बालकाला स्वतः बोलता येत नाही, त्याला माता बोलायला शिकविते. त्याप्रमाणे स्वतः जनार्दन स्वामींनी मधला ग्रंथातील कथा सांगण्यास शिकवावे. त्या गुरूंनी केवढे आश्चर्य केले पहा. मधसारख्या मूर्खाच्या हाती त्यांनी भागवत पुराण दिले आणि एकादश स्कंदावर मराठीत टीका करण्याचे कार्यही तेच करून घेत आहेत. पहिला अध्याय श्रवण करून परीक्षित राजा मौन राहिला. त्याला पुढील कथा ऐकण्याची इच्छा आहे असे दिसेना. आपण जर शुकमुनींना पुढे काय झाले असा प्रश्न विचारला तर ते कृष्णाच्या निजधाम गमनाचे वर्णन करतील व ते तर आपल्याला ऐकवणार नाही. या विचाराने परीक्षित राजा गप्प बसला होता. त्याच्या मनातले विचार जाणून शुकदेव म्हणाले, हे परीक्षिती राजा, हा दुसरा अध्याय म्हणजे मोक्षाची प्रस्तावनाच आहे, एवढे याचे महत्व आहे. हा 11वा स्कंदच मुळी फार आगळा आहे. यामध्ये एकापेक्षा एक श्रेष्ठ आशयाचे श्लोक आहेत. त्यामुळे आत्मसाधना करणाऱ्या साधकांना पदोपदी मोक्षाचे सुख येऊन लगटते. असे शुकवचन ऐकून परीक्षित राजा सावधान झाला. त्याला तर मोक्षाची तळमळ फार होती. त्याने सर्वांगाचे कान केले व तो ऐकू लागला. दुसरा राजा एवढा महत्वाचा आहे. मोक्ष जाता येतो. परीक्षितीचे ऐकण्याची उत्कंठा पाहून स्वतः शुकाचार्यही मनात आनंदला व म्हणाला, राजा, तू तर अवधानाची साक्षात मूर्तीच आहेस. अवधानाला मानवी देह धारण करावा असे वाटले म्हणून त्याने तुझे रूप घेतले असावे. आता मी सांगतो ते ज्ञान खरोखरच गुप्त आहे. या दुसऱ्या अध्यायात जे निरूपण येणार आहे त्यात नारद व वसुदेव यांचा संवाद मुख्य असून निमी आणि जयंत यांच्या प्रश्नोत्तरांच्या रूपाने यांचा संवाद आहे. त्यात भागवत धर्माची मुख्य लक्षणे सांगितली आहेत. शुक हा योगींद्र होता. तो मुक्तांमध्येही अग्रणी होता. तो श्रेष्ठ ब्रह्मचारी असून योगी लोकांना वंदनीय होता आणि भगवंताचा श्रेष्ठ भक्त होता. ब्रह्मानंदाचा तो जणू सागर होता. आत्मज्ञानाचा पूर्ण चंद्र होता. तो पुढे बोलू लागला व कुरुवंशातील राजा परीक्षित ऐकू लागला. म्हणजे 6 3 नाही का, 2 3 डोळ्या हा विचार म्हणजे अनुभवत आहेत पा. वसुदेव आणि नारदजी आणि नेमी आणि जयंत राजा आणि सुख आणि परिस्थिती, 6 जणांना हा उद्देश आहे. 6 जण हे विचाराचे देव जगा करता येईल. आता त्यांचं निमित्त आहे नाही का, आणि जगाचं कल्याण आहे. या 6 जणांचा विचार काय कसा भाव आहे पा, कशी त्याची म्हणजे लक्षणं आहेत, ऐकण्याची कशी म्हणजे शैली आहे. आता आपण काय करतो, इकडून ऐकलं काय केलं जातो, घडीत आपलं तिकडे लक्ष येतं, घडी इकडे. पण त्यांचं सगळ्या अंगाचं कान आहे. कोणाचं परिस्थिती असं ऐकलं ना, परिस्थिती सगळ्या अंगाचं कान करून ऐकायला लागलं. सांगणाराही पण उदाहरण आलेलं आहे. ती गुप्त गोष्ट आहे पण सांगितलं जाईल का, तो ऐकण्याच्या अवस्थेत आहे ना, मग सांगायला काय हरकत आहे. तसंच आहे तिकडे. नारदी वसुदेवाच्या घरी गेले, आनंदाला पूर आला का. तर नारदजी म्हणे, मी तुमच्या घरी आलो, तुमच्या घरी देव आलाय म्हणून देवाची भेट घ्यायला आलो. तो म्हणे, आमच्या घरी देव जरी आला असेल तरी तो आम्हाला ओळखत नाही, पण संत येते घरात, तो दिवाळी दसरा संत घरात आले, तो आनंद मला झाला आहे का. संताशिवाय प्राप्ती नाही ना, तो दिवस आमचं धन्य आहे म्हणून मला आनंद झाला आहे. आणि नारदजी म्हणे, तुमच्या घरी देव आला म्हणून आनंद झाला. पाहतो कोणतं दोघांकडून समान, पण दोघांचाही आनंद त्याच अवस्थेत आहे. तीच गोष्ट निमी आणि जयवंत राजा तोही तेच आणि अनुभवतोय. त्याच गोष्टी तुमच्या आमच्यापर्यंत आहे. आपण कसं असावं या तिन्ही अवस्था आणि कशा उपभोगायच्या यापैकी आपलं एखादं लक्षण अवधानाचं म्हणजे की ऐकण्याचं किंवा आचरणाचं असावं. चला पुढे. शुकाचार्य म्हणाला, भगवान व्यासांचा निजगुरु नारद हा माझा परमगुरु होय. तो तर महामुनीश्वर आहे. त्याला श्रीकृष्णाच्या भक्तीची अत्यंत आवड आहे.
श्रीकृष्णाने सर्व मुनींना पिंडारक क्षेत्रात पाठविले हे मी तुला पूर्वी सांगितलेच आहे. नारद मुनी त्यांच्या बरोबरच गेले होते, पण ते पुन्हा द्वारकेत आले तसे ते वारंवार येतच असत. कारण जेथे स्वतः श्रीकृष्ण स्वतःच्या सर्व सामर्थ्याने सुखाने राहत होता त्या द्वारकेत काळेचेही भय नव्हते. दक्षाच्या शापामुळे नारदाला कुठेही एका ठिकाणी स्थिर राहता येत नसे, पण हरिकीर्तन करण्यात तो शाप आड येत नसे. म्हणूनच जणू काय नारद कीर्तन निष्ठ झाला होता. शिवाय कीर्तनात ज्याचे लीला वर्णन करावयाचे असते तो भगवान श्रीकृष्ण स्वतः द्वारकेत राहत असल्याने तेथे शापाचा प्रभाव मुळीच पडत नसे. म्हणून नारद तिकडेच वारंवार वळे. काय म्हणजे पाहता तिथे काय सांगायचं त्यांना. जिथं कीर्तन चालू आहे तिथं कुठलंही शाप उडत, कुठले बंद येत. आता पहा जिथं कीर्तन समजतं ना, कीर्तन आजवणार आहे ते नाही. तुम्हाला दिले की कीर्तन चालू असेल तर कुठलीही बंद येणार नाही, कुठल्याही आघात होणार नाही. म्हणून कीर्तन विसरू नये. कीर्तनात दंगाचा हो, कीर्तनात दंगाचा हो, सगळं काम करा पण कीर्तन सोडू. आणि हे कीर्तन चालू असताना भगवान नारदजी कृष्ण आणि त्याचं एकी होत होतं का. जिथं कीर्तन आहे तिथं देवाची वस्ती आहे, तिथं कीर्तनाची जागा, तिथे पांडुरंग उभा का नाही. अशी काही अवस्था आहे आणि ती अवस्था नारदजी भोगतायत, ती अवस्था कृष्ण भोगतोय काय. म्हणून त्या ठिकाणी दोघांचा संवाद संत आणि देव जिथं आहे तिथं कोणाचाही काही चालत नाही. म्हणून ही गोष्ट जी आहे भक्ती आणि देवाचं विवाद हा कायम कसा टिकेल याच्याकरता सततम कीर्तन सतत भजनातम सतत कीर्तनातम. ज्याचं कीर्तन चांगलं आहे त्याचं सगळं अंग हरिरूप आहे. ज्याचं हरिरूप अंग आहे त्याला कोणी गालबोट लावायला येईल का. आला तर जळूनच जाईल. तुम्ही पाहता ना माशी सगळ्या ठिकाणी बसते, तुम्ही उसकूनही ऐकत नाही, पण इस्तोवर बसली तर नाही राम करायचं नाही परत येईल. तशीच गोष्ट आहे. इथे देव भक्ताचा संवाद आहे, तिथं कोणाचंही काही चालत नाही. ते भस्मस समजून घे, भस्मस. म्हणून कोणीसुद्धा काळसुद्धा तिथं फिरकून पाहत नाही. तुकोबा काय म्हटलं, काळ आम्हाला सलाम करतो का. आम्ही भक्त आणि देव ही एकी अवस्थेत आहोत. त्यामुळे आम्हाला सुद्धा तो फक्त नमस्कारच करायला येतो, पण यायला येत नाही. आणि इतराला सांगतील तेव्हा उचलून घेऊन जातो. आपल्या समोर समोर आपण बसलोय, चौकून बसलोय, तरी मधून घेतला उचलू का असा बोलत होता ना बाबा. तेव्हा नेला बी उचलून करतोय का. पण याच्या मुखामध्ये आहे ना मी त्याला उचलायला येतच नाही. तो सहज आनंदाने बोलता 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 त्या आनंदातच आपलं मोकळीक मिळवते काय. तिथंच समाधान मिळून जातं. बोलता बोलता सांगता सांगता सहज सहज देह ठेवायचा आहे. असे अवस्था. बोला पुढे. प्रश्न असा येतो की नारद पूर्ण ब्रह्मज्ञानी असताना त्याला कृष्णाच्या भक्तीची ओढ का असावी. त्याला उत्तर असे की श्रीकृष्ण हा ब्रह्ममय चैतन्य रूपच होता, त्यामुळे नारदाला त्याच्या भजनाची आवड होती. हो, त्याला जरी आपल्याकडे नाही का थोडंसं बोलता आलं, सांगता आलं काय, आम्हाला सगळं कळलं आता बाबा असं म्हणतो का नाही. तसं नारायणजीकडे सगळं आहे, पण तरी देवाची का ओढ करतो, का ओढ करतो, का ओढतो. तो संपूर्ण परमात्मा आहे आणि आपलं अर्धवट विचार आहे. तुलना बरंच नाही. म्हणून ते सांगितलं समोर. नारायणजी का तसं करतो, तरी त्याच्याशिवाय पूर्तता नाही. पूर्ततेकडे गेल्याशिवाय आपली पूर्तता नाही. जरी आपला अभ्यास झाला असेल तरी नारायणजीला तिकडेच पळावं लागते का. इकडे सांगितलं संताशिवाय प्राप्ती नाही, तिकडे सांगतात देवाशिवाय तृप्ती नाही. नेमकं काय नाही काय. तसे मजा आहे आणि हे संवाद प्रत्येक जीवाला कळले पाहिजे. चला मस्त. याप्रमाणे नारदासारख्या मुक्तांनाही जर श्रीकृष्णाची भक्ती एवढी प्रिय आहे तर असा कोणता दुर्दैवी मनुष्य आहे का त्याला कृष्ण भक्ती करणार नाही. त्या का म्हणता आबा घे याचा
त्याला जे आवडत नसेल आणि आवडत नसेल त्याचं काय कोणतरी पाहावं. माझ्या एवढ्या मोठ्या संताला सुद्धा त्याच्याशिवाय राहत नाही. मग आपण कोण? आपण कुठून आलो? आपण किती किमतीचे? आपल्याला काय समजतो आपण? आपण म्हणजे नेमकं काय? आपण तो वेगळा नाही असा भाव तयार होण्याकरता त्याचीच आठवण त्याची संगत ठेवावं लागेल. इतर कशाची चालणार नाही. तर नेमके हेच आता शुकाचार्य पुढील श्लोकात परिस्थितीला हाच आनंद तो परिस्थिती सुखाराजा राजाला परिस्थिती राजाला सांगतोय का त्याची परिस्थितीच बदलायची ना, म्हणून परिस्थिती राहिली. ज्याची परिस्थितीत अडचण आलेली आहे का त्यांनी काहीतरी केलं होतं ना उपाधी, त्या उपाधीतून तो घाबरला होता ना, आणि म्हणून पळता पळता सुखमुनीची गाठ झाली का नाही. आणि त्या गाठीमध्ये हा निर्णय मिळालेला आहे. नाही तर हा घाबरूनच मारणार होता. पण संत कृपा, हा संत संबंध आल्यानंतर परिवर्तन मिळते. पान कसं काय सांगतील आता पा कसं म्हणजे. हे राजा, उत्तम मनुष्य देह मिळाला असूनही जो श्रीकृष्णरायाचे भजन करत नाही तो मायेच्या अपार दुःखाने जणू गिळला जातो. काय सांगतात परिस्थिती राजाला काय शिकवतात? सुखमुनी काय सांगतात? हो, जो माणूस जन्माला येऊ नये तर कृष्ण भजन करत नसेल तो समजून घ्यायचा मायेने खाल्ला गिळला, त्याला कधी म्हणजे बाहेर निघता येणार नाही. हो, तो यमाचा पाहुणा. कोण होता? हरिविंद जन्म नसतंच पैसा नाही, यमाचा पाहुणा तो, आपला कोणीच नाही. अशी अवस्था त्याला भोगायची वेळ येते. कोणी असू देतो, आपण का शिकणार. चला परीक्षिता, त्या कृष्णाची थोरवी काय वर्णन करावी. साक्षात शंकर हरिपदापासून निघालेली गंगा आपल्या मस्तकी धारण करतो व त्याचे ध्यान करीत स्मशानात नित्य निवास करतो. त्याच्या ठिकाणी ब्रह्मदेव पुत्रत्वाने प्रकट झाला, तेथे इतरांचा काय पाड. मग एवढी मोठी आसामी तरी ती कृष्णाच्या विचारात सोडून राहत. मग आपण शंकर भगवान सामान्य होतोय का? आज आदिनाथ नाही का आपला परंपरा तिथून उपलब्ध केली पार्वती मातेने, त्याच्यापासून का नाही. आणि तो भगवान श्रीकृष्णाचं ध्यान करतोय. भगवान श्रीकृष्णाचं ध्यान करतोय. आता भगवान श्रीकृष्ण तो काही वेगळा नाही. तुम्ही आम्ही देव वेगळा नाही. पण भ्रांतीमुळे अडकलो ना कुठेतरी. आम्ही असे होते ना, आम्ही तसे आम्ही इकडचे ना आम्ही तिकडचे नाही. आम्ही देवाचे आहोत, आम्ही देवाचे आहोत. देव आमचा आहे, आम्ही देवाचे आहोत. असं आहे का आपलं? तीच गोष्ट भगवान शंकर म्हणतात. तो त्याच्या ध्यानानेच मला समाधान आहे. आणि म्हणून मला एवढं मोठं पद आहे. नाही तर मला काय किंमत आहे? तो नसेल तर काय किंमत आहे? आधीच तसंच आहे ना. ह्या मॉडेलला काय किंमत आहे? तो आहे म्हणून का त्यांनी जर एकदा याच्यामधून पलायन केलं तर केलं भाव पलायन. जातो मी, येतो फिरून. तोपर्यंत तुम्ही राहत आहोत राहतील. मी फिरून येतो तोपर्यंत राहतील. कोणीच सावध राहणार नाही. तो आहे म्हणून किंमत आहे. म्हणून शंकर भगवान म्हणतात त्याचं ध्यानाला सोडू. त्याचं ध्यान नसेल तर संपूर्ण सगळं किंमतच नाही. जो मनुष्य देहात येऊन नारायणाचे भजन करत नाही तो मृत्यूच्या दाढेत सापडलाच समजावा. इंद्रादी देव केव्हा तरी अंत पावणारेच असतात, तेव्हा त्यांची भक्ती करून मरण कसे टळणार. तेव्हा श्रीकृष्णाचे चरण सोडून इतर देवतांची भक्ती करू नये. काय सांगितलं? इंद्र चंद्र देवच आहेत ना, पण त्यांच्या भक्तीने त्यांनाच मृत्यू चुकत नाही. मग त्यांची भक्ती करणारा चुकल का? म्हणून कृष्ण भक्तीशिवाय अन्य उपाय नाही. या देवता मरकी देवता येते ज्यांची आपण आराधना करावं. चला स्वर्गाला इंद्राची सेवा करायला, चंद्राची सेवा करायला. त्यांना शेय आहे, त्यांनाच मूर्त आहे. मागा पडली चंद्र झाला काळा, नारायण तुकडा झाला भजनाचा सेवा तर त्यांनाच आहे. त्यांनाच ते निवारण करता येत नाही. त्याच्यामुळे तर ते मूर्त अधीन आहेत का? ते विषयांचे लंपट आहेत. त्यामुळे तेच अजून म्हणजे तरले नाही. आपल्या तारतील तारणारा फक्त कृष्ण भगवान आहे.
हे एवढं लीला करू नये, तो आलिप्त आहे, अजून ब्रह्मचारीच आहे, अजून काही म्हणजे गालबोट लागलं नाही. अनंत लीला तुटचा वळा तो बाळ ब्रह्मचारी. पाचके लोळती चरणावरी, त्याच्या चरणावर पाचकं लोळतात पण बनणं येत नाही त्याला प्रिय. ज्याला पूर्ण निरोगी देह व सर्व इंद्रिये चांगली आहेत आणि तरी जो श्रीकृष्णाची भक्ती करीत नाही त्याला मृत्यू क्षणोक्षणी पीडा देतो. काय ज्याला चांगली इंद्रिय मिळेल, मग चांगली इंद्रिय म्हणजे फक्त एवढंच मोठं आहे या 84 मध्ये. याला एवढी युक्ती मिळू नये, एवढं सामुग्री मिळू नये, जो भगवंत भक्ती करत नसेल तर त्याला काय सांगितलं, काय येत ना क्षणोक्षणी पीडा देतो. काय नाही, मृत्यू बरंच म्हणून समजायचं. त्याच्या पाठीमागे सतत आला का चालला, आला का चालला, रात्री पाहिलं ना, या दाढेतून त्या दाढेत, त्या दाढेतून त्या दाढेत, चावून 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 चगळून चगळून इकडं हात घाबरलाय पाहणारा. अजून कामागुम झाला होता, जेव्हा हे काही दाखवतो हे मला पावत नाही. अरे पण मग हेच खरं आहे, जर चांगलं केलं नाही तर असं चक्र आहे, आणि चांगलं केलं तर हे काहीच नाही. चल. महर्षी नारद सर्व मुनींमध्ये श्रेष्ठ असूनही तो भजनात अति तत्पर होता. त्यामुळे श्रीकृष्णाच्या प्रेमामुळे द्वारकेत जास्त वेळ राहायचा. ज्याला सर्व भूतांमध्ये नित्य श्री गोविंद दिसतो व ज्याला हरिनामाचा नित्य छंद आहे व त्यामुळेच ज्याला परमानंद प्राप्त होतो असा नारद खरोखर धन्य होय. श्रीकृष्णाला तो आवडत असे व श्रीकृष्णही त्याला आवडत असे. नारदाची थोरवी अशी आहे की त्याच्या कृपेने जडजीवांनाही मुक्ती मिळते. असा तो नारद एकदा वसुदेवाच्या घरी आला तेव्हा वसुदेवाला हर्ष झाला. त्याने नारदाला साष्टांग नमस्कार केला, उत्तम आसन दिले, त्याला ब्रह्मस्वरूप मानून त्याची पूजा केली. नारद हा नारायणच आहे अशा श्रद्धेने वसुदेवाने सोन्याच्या पात्रात नारदाचे पाय धुतले आणि मधुपर्क इत्यादिकांनी त्याची पूजा केली. मनात अत्यंत हॅलो, जय बोला, आहे ना, गाडी 9 वाजता आहे, 9 वाजता, 9 वाजता. हो, या या. शिंदे आताची जागा आहे. गाडी किती वाजता आहे, रात्री नाही विचारलं. चला. मनात अत्यंत आनंदित होऊन वसुदेवही चांगल्या आसनावर बसला व आनंदाने म्हणाला, आपण फार मोठी कृपा केली. आपल्या आगमनाने आम्ही भाग्यवान झालो. तसे म्हटले तर तुमच्या सानिध्यानेच आम्ही कृतकृत्य होत असतो. आपली आई दिसेनाशी झाली तर तिचा पुत्र दीन होतो, पण ती दिसताच तो आनंदाने हसू लागतो. आपले आगमन सर्व प्राण्यांना त्याहीपेक्षा अतिशय सुखकारक आहे, कारण दिनांच्या उद्धारासाठीच आपल्यासारखे संत लीलेने जगात संचार करीत असतात. मातेच्या दर्शनाने मुलाला होणारे सुख तात्पुरते असते, पण तुमच्या आगमनाने होणारे सुख नित्य असते. नारदा, तुमचे आचरण भागवत धर्माप्रमाणे आहे. अनंत पुण्यानेच आम्हाला तुमची भेट होते. तुम्ही भगवंताचे दुसरे रूप आहात. तुमचे दर्शन आम्हाला पावन करते. तुमची थोडीशी कृपा झाली तरी भगवंताचे चिन्मय स्वरूप माझ्या मनात ठसते. तुमच्या भक्तीचा महिमा अपार आहे. तुमच्यामुळेच भक्तीचा गौरव वाढला आहे. भक्ती व भगवंत हे तुमच्या ठाई ऐक्य पावले आहेत व तुम्ही स्वरूपी तत्पर आहात. हे नारदा, तू भक्तीच्या वाटा दाखवणारा दीप आहेस, म्हणजे लोकांना भक्तीचा मार्ग समजावून सांगतोस. तू भक्तीच्या पेठात जणू काही वसविले आहेत. तुझे जगावर फार मोठे उपकार आहेत. तू व्यासांना मुख्य भागवत धर्माचा म्हणजे श्रीकृष्ण भक्तीचा उपदेश करून 10 लक्षणांनी युक्त असे भागवत पुराण त्यांना रचवयास सांगितलेस आणि त्याद्वारा तू दीनजनांचा उद्धार करण्यासाठी एक उत्तम मार्ग प्रकट केलास.
नारदा, तू देवासारखा आहेस, पण नाही, देवाची उपमा तुला पुरेशी नाही. असे म्हणून वसुदेवाने नारदाला देवाची उपमा पुरेशी कशी नाही ते सांगण्यास प्रारंभ केला. देवांमुळे कधी अतिवृष्टी होते तर कधी अनावृष्टी होते. दुष्काळ पडतो, त्यामुळे प्राणी मात्रांना सुखाबरोबर त्रासही होतो. अर्थातच देवांमुळे सुखदुःखाचा दुहेरी भोग लोकांना भोगावा लागतो. त्या देवांपेक्षा साधू हे अधिक श्रेष्ठ आहेत असे मला वाटते. कारण देवांच्या करुणेने ते प्रसन्न झाले तर सुख व त्यांचा कोप झाला तर दुःख प्राप्त होते. पण साधू मात्र जे सुख देतात ते निर्भय असते. त्याला दुःख नाही, म्हणून तो श्रेष्ठ आहे अशी माहिती सांगायची त्याला. देवापेक्षा श्रेष्ठ. त्यातही तू सर्वांचा हित करता, जीवाचा सखा व कृपाळू आहेस. तुझ्यासारखा जर कृपा करील तर परमार्थ रूपी सुखाची पेटच उघडेल. पण हे बद्ध जीवांना कळत नाही. तसेच हे नारदा, तू जे सुख देतोस ते अढळ व कधीही न विटणारे असते हे नक्की. तुझ्या महिम्याची बरोबरी मुळात साक्षात परमेश्वरालाही करता येणार नाही. हे कसे ते मी तुला यथार्थपणे सांगतो. परमेश्वराचा अवतार होतो तेव्हा त्याच्या भक्तांना सुख होते, पण दैत्यांना भय वाटते. तुझ्यापाशी मात्र असा पक्षपात नाही. देवांचा तू आवडता आहेस, तसेच दैत्यही तुझ्यावर विश्वास ठेवतात. रावणही तुला एकांतात घेऊन बसतो व आपल्या मनातील गुप्त गोष्टी बोलतो. देवांना ज्या रावणाने बंदीत घातले तो रावण तुझ्या चरणांना वंदन करतो. आणि तिकडे तू रामाचाही आवडता आहेस, हे त्रिवार सत्य होय. अर्थात तुझ्याजवळ विषमता नाही. जरासंध हा कृष्णाचा शत्रू, तू त्याच्याही घरी जातोस. आणि इकडे कृष्णाच्या सभेतही अतिशय आपुलकीने तुला मोठा मान मिळतो. तो हिरण्यकशिपू विष्णूचा एवढा वैरी की त्याचे नावही घेण्यास त्याने लोकांना बंदी केली होती, पण तो तुझेही स्वागत करीत असे. अर्थात तुझपाशी अपपर भाव नाही आणि परस्पर विरुद्ध बाजूच्या लोकांनाही तू सारखाच प्रिय आहेस. देव मोठे लाचखोर असतात, पण तुम्हा साधूंची बुद्धी तशी नसते. तेही मी तुला सांगतो, ऐक. कर्मठ गृहस्थ यज्ञ यागादिकांनी किंवा पूजेने देवांची जशी भक्ती करतात त्यांना देव तेवढ्याच प्रमाणात फल देतात. पण जे त्यांची भक्ती करत नाही त्यांच्या व्यवहारात अडचणी आणतात. पुरुष ज्याप्रमाणे हालचाली करतो त्याप्रमाणे त्याची सावली बदलते. देवही भजनाच्या प्रमाणात प्रसन्न होतात, नाहीतर उलट विघ्न उत्पन्न करतात. सूर्यप्रकाश जोपर्यंत असतो तोपर्यंत छाया दिसते. देवही मनुष्याच्या कर्माप्रमाणेच त्याला प्रसन्न होतात. सूर्य मावळला की छाया नष्ट होते. त्याप्रमाणे भक्ती जर केली नाही तर मनुष्यावर देव रागवतात. अशा प्रकारे देव मोठे लालची आहेत आणि तुलाही ते ठाऊक आहे. मग एवढी त्यांच्यात कमी पण आहे. तसं माझा साधू कोणच आहे, म्हणजे भेद करत नाही. लहान असो, थोर असो, वाईट असो, चांगला असो, यारे यारे लहान थोर कोणाचं आहे म्हणजे विटामना नाही. पण देव चांगल्याचं चांगलं करतो, पण वाईटाला आडपाटे घालतो. ऐकलं ना आता तुम्ही? देव दोन्ही बाजू असं सांभाळतो. का हो, देवाने असं काय केलं? मग तुम्ही तसं केलं नाही म्हणून असं कसं जशी करणे तसे फल. अरे बाबा, इतर देवांची गोष्ट कशाला? हा परमेश्वरही सर्वात मोठा देव आहे. तो सर्वात जास्त स्वार्थी आहे. मनुष्याचा अहंकार व जीवभाव काढून घेतल्याशिवाय तो भेटत नाही. त्याला काय लागतं? त्याच्या ठिकाणी असणारा हा हमभाव नाही का, ही अहंकृती अवस्था काढून घेतल्याशिवाय तो कोणालाही भेटवत नाही. तो बाजूला केल्याशिवाय भेटवत नाही. आवरून गेल्याशिवाय नाही का दिसत नाही. डोळ्याला पडर आलं तर दिसतं का? मग आवरून बाजूला केल्यावर स्वच्छ दिसते. तसं भगवंताची अहंता ममता गेली ना, मग भगवंत समोरच आहे. मग तो भेटायला वेळ लागत नाही, किती जवळच आहे. कशा पडद्याने अडकला? ममतेने अडकलेला आहे. ती ममता गेली तर तो समोरच आहे, कुठे लांब आहे. अहंकार गेला
दुरी नाही देव त्यांना, नाही का? अहंकार आला आणि तुका म्हणे वाया घ्या, कारण दोन्ही वाजवायचं तर अंता जावी कशाची, ह्या देहाविषयी. मग पहिलं सांगून गेले का नाही, देहाविषयी अंता नको, ज्ञानाविषयी अंता नको, या दोन्ही अंता पटे आहेत. चला पुढे. मनुष्याचा अहंकार व जीवभाव काढून घेतल्याशिवाय तो भेटत नाही. पण लहरी असा आहे की एकदा तो प्रसन्न झाला की भक्ताला मिळणारा शाप आपल्या अंगावर घेऊन त्याचे भावी गर्भवास स्वतः शोधतो. काय सांगितलं? एकदा प्रसन्न झाला, एकदा प्रसन्न झाला की तो भक्ताच सगळं असलेलं आवरण दोष स्वतःवर घेतो आणि त्याला मोकळा करतो, म्हणजे उपकार करतो. का पुढे गालबोट लागू देत नाही, सगळे त्याचं ते असलेलं आवरण खाऊन टाकतो, म्हणजे स्वतःवर घेतो, त्या भक्ताला लागू देत नाही. त्याला जर जीवाने आपले सर्वस्व अर्पण केले तर परमेश्वर स्वतःचे रूपही त्याला देतो. काय सांगतो आपण, जर त्याला हे सगळंच हे तुझं आहे, माझ्यासहित तुझंच आहे, मला बाकीचं काहीच नाही, तुझं विण मोरे कोण खबरले, गोवर्धन गिरधारी काना वांसरी बजाय गिरधारी. तू सगळ्याचं सांभाळ केला का नाही मागे, गोवर्धन करून तुझं इंद्राने ओपला होता तेव्हा. मग तसं आता सांभाळ, हे सगळं तू आहे. असं जर मोकललं तर मग त्याला काय करावं लागतं, पा कशी मजा आहे. परमेश्वर स्वतःचे रुपये त्याला देतो, पण त्याची भक्ती न करणाऱ्याकडे चुकूनही जात नाही. त्याची भक्ती नसेल तर चुकून सुद्धा येत नाही. आम्ही म्हणतो का तुमच्याकडे येतो, मग आमच्याकडे येत नाही. एकच घर आहे ना, तरी आमच्याकडून येतो तुमच्याकडे नाही, असं का करतं? भक्ती नाही, त्याला आवडणारी अवस्था नाही. त्याला आवडणारी अवस्था म्हणजे ईश्वर भक्ती. कोणची कोणची भक्ती? कंची भक्ती, भाव आणि भक्ती ही सांगत बसली पाहिजे. भावाने भक्ती ठेवली पाहिजे. भाव धरून वाची ज्ञानेश्वरी. काय सांगितले? भाव धरून वाची ज्ञानेश्वरी. पुढे कृपा करी हरी. भाव धरून जर भक्ती असेल तर मग देव ते सांगतील काय, भावभक्ती. आपण पुढचे प्रमाण म्हणतो, पुढचे नाही, भावाची भक्ती, अनुभव तयार झाला पाहिजे. भाव भक्ती आहे ती भेटीची नाही, भावानी भक्ती त्याला आवडते. ती भावाची भक्ती जिथं आहे तिथे देव टोकं देतो हरवलेला. पुढे हे नारदा, तुम्हा साधूंची बुद्धी अशी नसते. तुम्ही कृपेचे निधी आहात, तुम्ही दिनांवर कृपाच करता. ते कसे तेही सांगतो. व्यास स्वतः ज्ञानी होते, त्यांना तू गुढ ज्ञानही दिलेस. आणि ध्रुव हा लहान मुलगा अजान होता, म्हणून तू त्याची उपेक्षा केलीस असे नाही, त्याच्यावरही तू कृपाच केली. भक्त प्रल्हाद हा दैत्याचा पुत्र, म्हणून काही तू त्याची उपेक्षा केली नाहीस. तुझ्या कृपेचा वर्षाव हा भक्तांना परम विश्रांती देणारा असतो. वाल्मिकी ऋषी मुळात एक वाटमारी करणारा चोर होता. त्याला तू नुसता नामाचा उपदेश केलास, नवविधा भक्ती सुद्धा करायला सांगितली नाहीस, तरी तो देवांनाही वंद्य असा महाकवी म्हणून प्रख्यात झाला. तो एवढा मोठा कवी झाला की त्याचा रामायण ग्रंथ पाहताच साक्षात शंकरालाही अत्यंत सुख झाले. तेव्हा नारदा, तू अनाथांचा कैवार घेणारा मोठा कृपाळू आहेस. तू कधी कधी वरवरचा क्रोध दाखवितोस, पण त्यातूनच तू लोकांची पाप निवृत्ती करून त्यांना पुण्य कर्म करावयास लावतोस व शेवटी सायुज्य मुक्ती त्यांना दाखवतोस. असा तू अत्यंत दयाळू आहेस. हे नारदा, तुम्ही अच्युत अशा देवाचे आत्मेच आहात, म्हणून देव तुमचे ऐकतो. तुम्ही म्हणाल त्याचा तो उद्धार करतो, नाहीतर अन्य कुणाला तो हाताशी धरत नाही. नारदा, तू असा दिनांना दीक्षा देणारा व ब्रह्मज्ञान देण्यात अत्यंत उदार असा गुरु आहेस. तर मी एक प्रश्न विचारणार आहे, त्याचे तू उत्तर द्यावे. वसुदेव आदराने नारदाला म्हणाला, हे देवर्षे, तू माझ्या घरी आलास, यातच माझे सर्व पुण्यही फळास आली, कारण तुझे आगमन हे निजसुख देणारे आहे. तू मागील शिष्यांवर जशी कृपा केलीस
तशीच कृपा आता माझ्यावर कर. माझी तुझ्यावर पूर्ण श्रद्धा आहे. भागवत धर्म सांगून मला तू संसार बंधनातून मुक्त कर. तुझ्या केवळ दर्शनानेही मी कृतकृत्य झालो आहे. तरीही कृपा करून मला भगवत भक्तीचे मर्म असलेले भागवत शास्त्र समजावून सांग. जे धर्म अर्थात आचरणाचे नियम श्रद्धेने श्रवण करून त्याप्रमाणे वागले असता क्रियाकर्माचे व पाप पुण्याचे बंधन नष्ट होते व जन्म मरणही टळते, ते नियम मला सांग. तू मला आचरणीय धर्म सांगण्याची कृपा कर की जे भगवंताच्या मायेचा नाश करतील व अर्थातच अतिदारुण असे संसाराचे भय नाहीसे होईल. हे नारदा, तू कदाचित असे म्हणशील की मला हे मोक्षशास्त्र ऐकण्याचा अधिकार नाही, तर त्याविषयी माझी एक विनवणी ऐक. मला ऐकवायचा पूर्ण अधिकार नाही याची मलाही जाणीव आहे. मी मागे भगवंताची भक्ती केली ती कशी व का ते तू ऐक. हरी 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 हरी. या या मी पूर्वी देवाची आराधना केली, पण ते भजन ममतेमुळे फुकट गेले. मला देवाच्या मायेमुळे पुत्राचा स्नेह निर्माण झाला व मी लोभवश झालो. देव माझ्यावर प्रसन्न झाला व म्हणाला, तू जे मागशील ते मी देईन. त्यावेळी मला मायेने ठकविले व मी देवाला म्हटले, तू माझा पुत्र हो. किती मजा आहे बरं. काय मागावं हेच कळलं नाही. ठकवलं का नाही? त्याला असं वाटलं आता मला प्रसन्न झाला, मी काही करू. कसं फसवलं का? तो श्रीकृष्ण माझा पुत्र झाला आहे, पण मला ब्रह्मज्ञान सांगत नाही. तो माझ्यात पाया पडतो व म्हणतो, बाबा मी तुमचा मुलगा आहे. त्यामुळे श्रीकृष्णाकडून मला ज्ञान प्राप्त होत नाही. मी हे पक्के जाणून आहे की ऋषिकेश श्रीकृष्ण हा परमात्मा आहे. बसंत श्रीकृष्ण माझा पुत्र म्हणून जन्माला आला अशीच श्रद्धा माझ्या ठिकाणी आहे. आणि हे देवर्षी, त्यामुळेच तू माझ्यावर संतुष्ट झाला आहेस, तरी तू माझ्यावर कृपा कर. ज्या मायेने मला सर्वथा फसविले आहे ती माया पूर्णपणे नष्ट होईल असे चोख ब्रह्मज्ञान मला सांग. याहून पुढे बोलण्याची काय आवश्यकता आहे? हा बहुरूपी सागर मायारूपी जळाने भरला असून तो तरुण जाण्यास अत्यंत कठीण आहे. तरी त्यातून पार जाण्यासाठी तू माझी नौका हो. याचे सर्व पाणी खारट आहे. त्यात महाप्रचंड अशी सावजे आहेत आणि एका एका जलचरांनी अनेक इतर जलचरांना स्वतःच्या शक्तीने गिळले आहे. या सागरावरून अविवेक रूपी तटावर मोहाच्या महाप्रचंड लाटा आदळत असतात व त्या तटाचा धैर्यरूपी काठ पाडित असतात. अहंकार रूपी भयंकर वारा सुटला की हा भवसागर खवळतो आणि मी माझे अशा प्रकारे प्रचंड गर्जना करू लागतो. यात अनेक विचित्र वासनांचा भोवरा वेगाने फिरत आहे. ह्या भवसागरातून तरुण जाण्याचे धाडस मनुष्यांना व देवांनाही सामान्यतः नसते. ह्या सागराला क्रोधाची प्रचंड भरती येते व हा द्वेषाच्या खाड्यात भरतो. असूया म्हणजे दुसऱ्याचे गुण न बघवणे, तसेच दुसऱ्यांचा तिरस्कार व अपमान यांची भयंकर काटेरी झाडे झुडपे त्याच्या भोवती आहेत. ह्या सागराभोवती वासना कामना यांची काही उंच व काही छोटी शिखरे असणारे पर्वत आहेत. आशा व इच्छा यांची मोठमोठी झाडे येथे वाढलेली असतात व उपभोग्य वस्तूंचे समुदाय म्हणजेच अंकुर या झाडांच्या वाढीस कारण होतात. ह्या सागरात मासे आहेत, ते संकल्प व विकल्प यांचे आहेत.
सुसरी आहेत त्या निंदारूपी असून फारच भयंकर आहेत. काही मगर ब्राह्मणांच्या द्वेषाचे बनलेले आहेत. त्यांनी हा सागर भरला आहे. हा बहुरूपी सागर एवढा मोठा आहे हे खरे, पण अगस्तीने ज्याप्रमाणे जळाचा सागर पिळून टाकला त्याप्रमाणे हा सागर शोषण करणारा तू अगस्तीच आहेस व तुझ्या कृपेने भवसागराच्या पलीकडे मी जाईन असा माझा विश्वास आहे. ह्या सागराचा प्रचंड आवाका साऱ्या विश्वाला घाबरवून सोडणारा आहे. पण हे नारद देवा, तुझ्या कृपेने तो मला बाधणार नाही. मला तू सहज सोप्या मार्गाने ह्या मृत्यूरूपी संसार सागरातून सोडव. मी ज्या योगी हा भवसागर पायी चालत पार करू शकेन असा भागवत धर्म मला समजावून सांगावा. वसुदेवाचे असे बोलणे ऐकून नारदाच्या चित्ताला फार सुख झाले. तेच वर्णन शुकमुनी परीक्षितला स्वतः सांगत आहेत. वसुदेवाचा प्रश्न काय होता ते सांगताना शुकाचार्यच आनंदित झाले. ते म्हणाले, नारद, हाच कुणी एक चैतन्याचा मेघ मुमुक्षु लोकांना ब्रह्मानंद रूप जलाचा वर्षाव करून आनंद देत आहे. हे परीक्षित राजा, वसुदेवाच्या मनीचा भाव व नारदाच्या मनीचा भाव एकरूप झाला. वसुदेवाने जो सुंदर प्रश्न विचारला होता त्यावर नारद म्हणाला, धन्य वसुदेवा, धन्य आहेस. वसुदेवा, तुझा हा सुंदर प्रश्न ऐकून जणू काही स्वतः नारायणच आनंद रूपाने प्रकट होतो. हे बोलताना नारद स्वतः स्वानंद पूर्ण झाला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. नेत्रातून अश्रू वाहू लागले. अंगाला घाम फुटला व स्वानंदाच्या रंगात तो रंगून गेला. कोण? नारद. कोणाचा कोणाला आनंद झाला पा सांगा. कोणाला कोण आनंद द्यायला आला होता? समजूत कोणाची करायची होती? प्रश्न कोणाचा होता? वसुदेवाचा. आनंद कोणाला व्हायला पाहिजे? वसुदेवाचा. पण झाला म्हणला का ना आता तुझा प्रश्न देव भक्ताचा संवाद काय करता करता आनंद कोणाला म्हणतो नाही पा. आधी साधूला आनंद होतोय. साधूला आनंद होत असेल तर भक्ताला आनंद. आता साधूचं जर आंधळा असेल तर भक्त म्हणून साधू कसा पाहिजे नाही का? साधूलाच आधी रोमंच आली पाहिजे. साधूला पाना फुटला पाहिजे. तेव्हा पिणारा बचड्या आनंदाने लुटील का नाही? असंच आहे का नाही? मग पूर्वी पार कथात तसंच आहे. सांगणारे एवढेच म्हणजे जाणते पाहिजे बस. तर नारायणजीलाच रोमंच आले का नाही? आता सांगणार होतच काय ते रोमंच आहेत त्या ते म्हणतात असं नको व्हायला. उलट ते घाबरतं असं नको व्हायला. म्हणजे सांगा बरं कर्मठ नारायणजीला संताला जर असं अवस्था आहे तेव्हा संत म्हणून घेणाऱ्याला कशी अवस्था पाहिजे? म्हणावं का मग? जर ती अवस्था नसेल तर म्हणावं का भाकड गाई? का नाही? अजूनही काही भाषा आहे. रांडवीने पैशिंगार केला. काय भाषा आहे? तसा झाला ज्ञानी प्रेमावी. पाहणं कसं आहे? नाकावी मोती, प्रेमावी भजन, अर्थावी पोथी, कुंकावण ठाव म्हणे मी आहो भावे देव कैसं पाय. अरे सत्य दैवत दिसल्यावेळी प्राप्त कुठे मी कोण सांगे? ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूच्या संगतीने हा उपाय आहे. अनेकांच्या नाही. अनेकांचा बैल चालणार नाही ते. हो, साधूचे संगत बस. साधू अजून नाही. दयापाशी आत्मबोधू त्या नाव साधू. रीतीशिती दयापाशी भुक्ती पायापाशी त्या नाव साधू. साधू म्हणजे काय? गलीपोळातून सजून आलेलं सोंग, रोज इस्त्याचे कपडे, साधू असे आधुलय सोंग घेऊन नाही. अनुभव आला अंगा तो जगा सांगत असे. जे जे आपणाशी ठावे त्याचे इतराशी सांगावे. शहाणे करून सोडावे. ही सगळी गोष्ट जर आहे रीतीची आहे. आणि ती रीत आहे
साधूकडे आणि त्या रीतीने देवाचं आपलं ऐक्य होते. दुटीवरून आले का? ड्रेस तसंच आहे म्हणून म्हणतो. माझा म्हटलं सिक्युरिटी कशी काय आले आम्हाला सांभाळायला? सिक्युरिटी लागतो नाही ते बंदोबस्ताला, सिक्युरिटी लागतो ना बंदोबस्ताला तसं. चला. अशी स्थिती वसुदेवाची झाली होती. जेव्हा वक्ता प्रेमाने भगवंताचे गुण सांगू लागतो तेव्हा श्रोता जर तल्लीन होत नसेल तर त्याला कथारूपी अमृताची चव कळत नाही. व श्रोता श्रवणात तल्लीन झालेला पाहून जो वक्ता प्रसन्न होत नाही तो खरा वक्ताच नव्हे. आता पार फोडूनच काढलं का नाही? ऐकणाऱ्याला जर ती चव कळत नसेल तो ऐकणारच नाही, आणि सांगणारा जर त्याच्याविषयी जर प्रेम निर्माण होत नसेल तर वक्ताही नाही. दोन्हीची सांगड बांधली त्यांनी. सांगड बांधाले भक्तीची रघुनाथ नामाची. त्यांनी लाटा उसळती प्रेमाच्या अनेक आनंदाच्या. का नाही? संसार सागर सागर भरला जातो पूर. का नाही? पहा कशी मजा आहे. देवभक्ताचं लक्षण कसं आहे? दोन्हीतही जर तफावत असेल तर चालणार नाही. एकावेळी एक कामं नाही. आंधळ्याच्या बाजारात नाही का दिवा काय कामाचा? उपयोगात आहे. दिला वखंड दिला जा रस्त्याने. आता चालला रस्त्याने तो कधी इजून गेला. हवेने हवा सुटली होती की इजून गेला. पुढचा आला त्याला धडकला. का रे म्हणे तुला कळत नाही का आंधळ्या? म्हणे तुला कळते का आंधळ्या? म्हणे तू आंधळा आहे का मी आंधळा आहे? म्हणे माझ्याकडे कंदील आहे. अरे तो कवाची इथून गेलाय येते. म्हणजे यालाही माहीत नाही कधी केव्हा येईल नाही, त्यालाही माहीत नाही. जीवन धडकला कधी गाठ पडेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ही जी गोष्ट आहे ना जाणती गोष्ट आहे. जाण ज्याला म्हणतात जाण, ती काही बाजारात मिळत नाही. जाण ही जाण अनुभवाची आहे. अनुभव आला अंगा बस त्याला जाणीव म्हणतात. जाणीव आपल्याला जाणीव आहे शानीव आहे का ना. थोडंसं आंबील मागली का फार भरसर बोलत राहतो. थांब अरे काय बरं होतो? नाही आपण सांगतो ना थोडंसं. काय सांगतो? जाणीव थोडीशी जाणीव आहे ती लगेच नेणीवपणाने सांगायला लागलं. म्हणजे मोठेपणाने असं आहे बरं का. भगवंती नाही या दोन्हीमध्ये भगवंत नाही. हरी उच्चारणी पाहिजे मोक्ष झाला. हरीचा उच्चार असेल सतत तर मोक्ष आहे. नाहीतर जाणीव नेणीव बोलत बसणार नाही, काहीच नाही, फायदाच नाही. थोडीशी झाली का बोलत बस असं आहे तसं आहे. नाही हरी उच्चारणी पाहिजे. हरीचा उच्चार आचार मोक्ष सदा कधी नाही बरं का. सदा नाम गोस करू आली कथा. ज्याने सदाचित सदा आनंद व्हावं. सदा भोगही पाहिजे ना, सदा आचारही पाहिजे ना. नको मग हे सतत जाणून दुरी आपण वस्ती कर वर्तदाशी संसारी. हमाल म्हणून तिथे वर्तन करायचं आहे. आणि तसं जर असेल तरच मेळ बसेल ते बसणार नाही. एवढं सोपं नाही. तसं नसेल तर सोपं नाही. चल या दोन गोष्टीच्या पलीकडच्या चला. वसुदेवाचा प्रश्न ऐकून नारद सुखावला व प्रसन्न वाणीने स्पष्टपणे बोलू लागला. ते ऐकावे. नारद म्हणाला, वसुदेवा तुझी उत्कंठा पाहून असे वाटते की तू मोठा निष्ठावंत परमार्थी आहेस. तुझा भाव फार उत्तम आहे. तुझ्या प्रश्नोत्तरांच्या योगाने हे अवघे विश्व उधळून जाईल. तेच तू नेमके विचारलेस. यात तुझी उत्तम बुद्धी दिसून येते. हे श्रीकृष्णाच्या जनका, या प्रश्नोत्तरांनी साधक संसार सागरातून तरून जातील यात नवल नाही. कारण हे ऐकून महापापीही उतरून जातील. या भागवत धर्माच्या अंगी असे गुण आहेत
की त्याच्या श्रवणाने कित्येकांचा उद्धार होतो. काही लोक त्याच्या वाचनाने तरुण जातात, तर त्याचे ध्यान केल्याने काही लोक तरुण जातात. काही लोक हा धर्म सांगणारा वक्ता व ऐकणारा श्रोता यांना पाहून आनंदित होतात व त्यांची वाहवा करतात, अर्थात त्यांना प्रोत्साहन देतात, तेही तरुण जातात. पण हे काहीच नाही. या भागवत धर्माचा महिमा असा आहे की जो देवांचा आणि प्राणीमात्रांचा द्वेष करतो तोही उद्धरून जातो. एवढी माहिती का आता पहा भागवत धर्माच्या संवादामधला विषय आहे. संवाद म्हणजे देव भक्ताचा जो संवाद चालू आहे पहा नाही का. आणि त्या संवादामधून हा जो विचार आहे हा तुमच्या आमच्या पुरता नाही. हा जो संवाद चालतो हा तुमच्या आमच्या पुरता नाही. अनेक ऐकणाऱ्यांचा फायदा आहे. एकाच्या कैवाडे उगवी अनेकांचे पुढे. एकाचं जरी सांगायचं असेल तरी जगाचं कल्याण आहे. अर्जुनाची निव्याची गीता प्रकाशुनी संसारा एवढे थोर दे भेटिले जगाचे. तसं नारायणजी म्हणतात, अरे तुझा जो प्रश्न आहे वसुदेवा, तुझा जो प्रश्न आहे जगाचं विश्वाचं उद्धार करणारा आहे. म्हणून किती महत्त्वाचा आहे तो. तुझा प्रश्न किती महत्त्वाचा आहे त्याचं वर्णनच करता येणार नाही. का तुझ्या प्रश्नामुळे आपला संवादाने अनेकांचा फायदा होणार आहे. म्हणजे वाटचालीला रस्ता मिळणार आहे. योग्य अशी ही संवाद अवस्था आहे आणि ती तुझ्या माझ्यात चाललेली आहे. आणि तुम्ही वक्ते आहे का ज्यांच्या भविष्यात देव येतोय आणि ज्यांना पाहण्याकरता सांगण्याकरता संत घरी येतोय. संत येते घरा तोच दिवाळी दसरा. आता ज्यांच्या घरी संत येतोय, संत आपल्याला बोलू नाही येत नाही, पण आपल्या घरी येतो तो बाजार बसवत येतो. कोण येतो आपल्या घरी येतो तो संत येतच नाही. संत म्हणजे काय? संत म्हणजे संवादातून अनेकांचा फायदा होणं. हा एवढा संत. बाकीचे सगळे असंत का फक्त मानाकरता जाण्याकरता फिरणार. आपल्या घरी ते येतात पण हे यायला पाहिजे. संत येते घरा तोची दिपवाळी दसरा. पुढचे प्रमाण पहा किती गोड आहे त्याच्यात. काय प्रमाण आहे पुढे? आमोप जोडील्या काय सांगितलं? आमोप जोडील्या. आमोप म्हणजे मापच नाही. आमोप जोडील्या सुखाच्या राशी फारच्या भाग्याशी नाही. आता अशी काही म्हणजे अवस्था आमच्या समाजामधून आणि माझ्या जगातलं कल्याण करण्याकरता वर्चन नाही का वर्ष होतोय त्याने वर्तन होतंय. ती अवस्था दोन्हीच्या संवादातून चालत असेल त्याला योग होत आहे संत. तोच संवाद बाकीचं गबाळ नाही. या नाव संत. याची संत त्याची संत ज्यांचा येतच फक्त विठ्ठल. विठ्ठलाशिवाय काहीच बोलायचं नाही. येतो पडते एवढ्यासाठीच आहे. पण आता येतो पडण्याने आपलं काही बी चालतं आणि काही बी मिक्सचर होतं आणि ते मिक्सचरामधून आपला संवाद चालतो. बरोबर आहे का? नाही, गलत आहे. त्याने काय सांगितलं हा संवाद जो आहे तो तेवढ्यासाठी असावा. तर कोणासाठी? हा विचाराची देव घेऊन आपल्याचं पोट भरता येत नाही पण अनेकांच्या पोटाला नाही का वारसा तयार व्हावं किंवा त्याला ती वापसा मिळावी किंवा त्याला तो आनंद मिळावा अशी अवस्था आहे. बोला पुढे. या भागवत धर्माचे नियम हृदयात ठसवून घेऊन तसे आचरण केले तर वाईट कर्म करणाऱ्याचे दुष्कर्म व अधार्मिकाचे धर्माविरुद्ध वर्तन हे सर्व नष्ट होते. काय सांगतात? ती जर अवस्था जर जोडली तर या असलेलं पापा तापाचं धुणं होऊन जाते. काही शिल्लक राहत नाही का? पापा तापा झाली तुझी दैने गेले का आज उत्तम दिन का? हे संताचं दर्शन म्हणजे या संवादाचं दर्शन, या विचाराचं दर्शन, या आचाराचं दर्शन हे सगळं म्हणजे होऊन जातं. अशी लक्षण आहे. बोला. व ते लोकही उत्तम पदाला प्राप्त होतात. हा मग उत्तम गती मिळायला काय? उत्तमाची गती तो एक पावेन आणि उत्तम भोगीन जीव खाणे. चांगल्या चांगल्या खाणीतून तो त्या उत्तम अवस्थेला भोगितला की चला पुढे. हे भागवत धर्म जेथे प्रविष्ट होतात अर्थात लोक त्याप्रमाणे सदाचाराने वागतात तेथे कर्म अकर्म विकर्म
निंदा, द्वेष, क्रोध, अधर्म आणि अविद्या या सर्वांचे नावही उरत नाही. हा शिल्लकच राहत नाही का? ते पहा ना कशी आहे. हे रामकृष्ण उच्चार अनंतराशी तपो काय सांगितलं त्यांनी? त्या विचाराची देवदेव झाली, तिथं काहीच उरत नाही. म्हणजे का काय काय भानगड आहे? पापाचे कळप जरी असतील तरी ते थांबत पळती पुढे. का? विचारामध्ये एवढी ताकद आहे, आचारामध्ये एवढी ताकद आहे, संवादामध्ये एवढी ताकद आहे. सामान्य गोष्ट नाही. संत म्हणजे सामान्य गोष्टच नाही. संत हे उधार उधार भरिले अनंत भांडार. भाऊ आंघोळ करायचं का? जा पाणी मगाच लावून द्यायचं ना, लावा. चला. आणि लोक भागवत धर्मांचा मोठा आदर करू लागतात. अर्थात अशा प्रकारचा भागवत धर्म सांगण्यासाठी तू विनंती केलीस, श्रद्धेने प्रश्न विचारलास, म्हणून तू स्वतः फार धन्य आहेस. तुझे भाग्य मोठे आहे, तू पवित्र आहेस. तुझे पावित्र्य काय वर्णावे? ज्याच्या नावाने आम्ही परम पावन झालो, सर्व जगाला वंदनीय ठरलो. तो श्रीकृष्ण तुझा पुत्र म्हणून जन्माला आला. तो श्रीकृष्णानं तुझ्याच घरात नित्य राहतो. त्यामुळे तुझ्यासारखा भाग्यवान मला त्रिभुवनात दिसत नाही. काय मोठेपणा देतात पण. नारायणजी संत कोणाला भाग्यवंत म्हणतात? भक्ताला. आणि भक्त काय म्हणतो? नारायणजी तुमच्यामुळे मला हे एवढं कळतंय. पण आणि तसंच आहे, एकमेकाशिवाय या संवादाशिवाय आपली पूर्तता नाही. संवाद झाल्याशिवाय पूर्तता नाही. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी संवाद आहे. आता हा एक वसुदेव आणि नारदींचा संवाद आहे. दुसरा परिस्थिती आणि सुखमुनीचा आहे. आणि तिसरा नेमेत आणि जयवंत, हे तीन नाही का? आणि चौथा म्हणजे भगवान परमात्मा आणि उद्धवजी. ही गोष्ट उद्धवाला देव सांगतायत नाही का? हा जो संवाद, हा नाना प्रकारचा विलास भक्तांना देण्याकरता योजना आहे. आणि त्या योजनेने हा 4 प्रकारे आपला संबंध आणि वर्तनात आलेला आहे. हा भागवत धर्म चारही बाजू आपल्याला एकटी करून सोडता येतो. रामकृष्ण.